रेडी स्टार्ट. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, पॅरेग्राफ. आपल्या संस्थेच्या 8व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. संस्थेच्या प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या पाठबळावर आम्हाला कोणती पावले उचलावी लागली त्याबाबत आर्थिक सोयी कशा उपलब्ध केल्या याचे तपशीलवार विवेचन आम्ही वार्षिक अहवालात दिलेले आहेच. तसेच इतर हिशोबपत्रक त्यासोबत जोडलेली आहेत. पॅरेग्राफ. सर्वात उत्साही करणारी एक बातमी मी आपणास देतो, ती म्हणजे काल संपलेल्या जिल्हास्तरीय आंतरकचेरी टेबल टेनिस पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत आपल्या संस्थेचा द्वितीय क्रमांक आला असून आपले टेबल टेनिस संघास ₹5,000 चे सांघिक बक्षीस मिळालेले आहे. या स्पर्धेत एकूण 21 संघांनी भाग घेतलेला होता. त्याप्रमाणे आपल्या महिला संघाने या स्तरावरील स्पर्धेत टेबल टेनिस, कबड्डी व कॅरम या खेळात प्रथम वर्षीच भाग घेतला व टेबल टेनिस मध्ये तिसरी फेरी गाठलेली आहे. कबड्डी व कॅरममध्ये आपले संघ प्रथम फेरीतच थांबले गेले. टेबल टेनिस मध्ये मात्र आपल्या महिला खेळाडूंनी प्रवेशाच्या वर्षीच आपली चमक दाखविली आहे. पॅरेग्राफ. लवकरच वनीकरण संस्थेचे जिल्हा स्तरावरील संपर्क कार्यालय आणि त्यांचा सामाजिक संपर्क उपविभाग आपल्या संस्थेच्या रिकाम्या जागेत स्थलांतरित होत आहे. तसेच महाराष्ट्र शासन प्रणीत कृषी विद्यापीठाचे अखत्यारीतील गवत संशोधन योजनेचे एक संशोधन क्षेत्र सुमारे 10 गुंठे शेतजमिनीत आपले संस्थेचे शेतजमिनीवर घ्यावयाचे प्रस्थापित आहे व दोन्ही बाबींसाठी शेतजमिनीत आपले संस्थेचे शेतजमिनीवर घ्यावयाचे प्रस्तावित आहे. संस्थेच्या शेतजमिनीचे क्षेत्र द्यावयाचे आहे. संस्थेच्या या 4 खोल्या आणि शेतजमीन वार्षिक भाडेतत्त्वावर सद्भावना म्हणून 3 वर्षांसाठी देणे आहे. गवत संशोधन केंद्रासाठी एकूण ₹60,000 वार्षिक भाडे कृषी विद्यापीठाने मंजूर केलेले आहे. पुन्हा एकदा आपणा सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो व आपली रजा घेतो. स्टॉप.